आज घेत आहोत आपण पाठ क्रमांक 2 युरोप आणि भारत या पाठाचे बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह. चल. 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून डॅश औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले. 1. युरोपातील, 2. आशियातील, 3. आफ्रिकेतील, 4. अमेरिकेतील. उत्तर आहे त्याचं युरोपातील. आपण सोबत सोबत उत्तरे देत चला. आपल्याला एकूण किती गुण प्राप्त झालेत हे आम्हाला आपल्या नावानिशी, शाळेच्या नावानिशी कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. तो चित्राशी संबंधित योग्य पर्याय ओळख. सुरुवातीला चित्र पाहूया. चित्र एकदा व्यवस्थित पाहून घ्या. 1. द फर्स्ट सपर, 2. द लास्ट सपर, 3. उर्वशी, 4. राणी एलिझाबेथ. उत्तर आहे द लास्ट सपर यांची असणारी 2 जगप्रसिद्ध चित्र, द लास्ट सपर आणि मोनालिसा. हे आहेत लिओनार्दो द विंची. मुझे ना ऑनलाइन शॉपिंग करना बहुत पसंद है, बट अगर मैं कहूँ कि आप द विंची. 3. इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते? 1. क्रांतियुग, 2. प्रबोधनाचे युग, 3. धर्मसुधारणेचे युग, 4. यापैकी कोणतेही नाही. प्रबोधनाचे युग. 4. कोणत्या घटनेमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला? 1. भौगोलिक शोध, धर्मसुधारणा चळवळ, प्रबोधन, 2. साम्राज्यवाद, 3. औद्योगिक क्रांती, 4. भौगोलिक शोध आणि प्रबोधन. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भौगोलिक शोध, धर्मसुधारणा चळवळ आणि प्रबोधन. 5. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. 1. इंग्रजांनी सिंध जिंकला, 2. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, सी. बक्सरचे युद्ध, डी. छपाई यंत्राचा शोध. असा प्रश्न आल्यानंतर यांचा काळ व्यवस्थित लक्षात आला की उत्तर याचा योग्य काय आहे? सर्वात पहिल्यांदा छपाई यंत्राचा शोध लागला, नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, पुन्हा बक्सरचे युद्ध झाले, त्यानंतर इंग्रजांनी सिंध जिंकले. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात कोणत्या देशातील परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले? 1. इंग्लंड, फ्रान्स, 2. ग्रीक, रोमन, 3. भारत, इजिप्त, 4. ग्रीक, इंग्लंड. उत्तर आहे ग्रीक, रोमन. पुढीलपैकी योग्य विधान कोणते? 1. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला, 2. 1774 मध्ये बक्सरचे युद्ध झाले, 3. फ्रान्स मध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला, 4. वास्को द गामा हा स्पेनचा खलाशी होता. उत्तर आहे 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. 8. इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? 1. रॉबर्ट क्लाइव्ह, 2. जोहान्स गुटेनबर्ग, 3. लॉर्ड कर्झन, 4. लिओनार्डो द विंची. कोणी लावला? जोहान्स गुटेनबर्ग. 9. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. 1. इंग्लंडच्या पार्लमेंटने बिल ऑफ राईट्स मंजूर केले, 2. सिराज उद्दौला बंगाल प्रांताचा नवाब बनला, 3. दुसरे शीख इंग्रज युद्ध आणि 4. प्लासीची लढाई. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सर्वात पहिल्यांदा इंग्लंडच्या पार्लमेंटने बिल ऑफ राईट्स मंजूर केले, नंतर सिराज उद्दौला बंगाल प्रांताचा नवाब झाला, त्यानंतर प्लासीची लढाई आणि त्यानंतर दुसरे शीख इंग्रज युद्ध. 10. आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचा व्यापारी मार्ग कोणत्या शहरातून जात होता?
लंडन, कॉन्स्टंटिनोपल, न्यूयॉर्क का पॅरिस? उत्तर आहे त्याचं कॉन्स्टंटिनोपल. 11. चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या युद्धाशी संबंधित आहे? चित्र पहा चित्र. 1 श्रीरंगपट्टणच्या, 2 प्लासीच्या, 3 बक्सरच्या का 4 खेडच्या? चित्र पाहिल्याबरोबर लक्षात आलं असेल की हे टिपू सुलतान आहे. युद्ध कोणतं होतं ते? श्रीरंगपट्टण. 12 युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या कोणत्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले? जलमार्ग, लोहमार्ग, रस्ते मार्ग का वायू? जलमार्ग. 13 योग्य जोड्यांचा पर्याय पहा. अ गट आणि ब गट एकदा व्यवस्थित पहा. खाली 4 पर्याय आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1757 प्लासीची लढाई, 1764 बक्सरची लढाई, 1799 श्रीरंगपट्टणची लढाई आणि 1849 दुसरे शीख इंग्रज युद्ध. 14 इसवी सन 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी कोणता पोर्तुगीज खलाशी निघाला? 1 क्रिस्तोफर कोलंबस, बार्थोलोम्यू डायस, वास्को द गामा का जोहान्स गुटेनबर्ग? कोण निघाला? बार्थोलोम्यू डायस. बार्थोलोम्यू डायस. 15 चित्राशी संबंधित योग्य पर्याय निवडा. एक चित्र घेत आहोत. दलीप सिंग, मूलराज, रणजित सिंह का प्रताप सिंह? पंजाबचा शासक महाराणा रणजित सिंह. 16 इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहोचले? चेन्नई, कन्याकुमारी, गोवा का काली? कोणत्या बंदरात आला? काली. राजाच्या अधिकारावर मर्यादा घालणारा इंग्लंडचा कायदा कोणता? या पद्धतीने प्रश्न आला होता. मोर्ले मिंटो कायदा, भारतीय कौन्सिल कायदा, बिल ऑफ राईट्स का पिट्स इंडिया ऍक्ट? उत्तर आहे बिल ऑफ राईट्स. 18 इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट मुळे कोणाच्या अधिकारावर मर्यादा आली? बघा हाच प्रश्न पण कसा फिरून विचारलाय. राजाच्या, प्रजेच्या, समाजाच्या का संसदेच्या? उत्तर आहे राजाच्या. 19 ईस्ट इंडिया कंपनीला सुरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी कोणत्या मुघल बादशहाने दिली? अकबर, औरंगजेब, शहाजहान का जहांगीर? कोणी दिली? जहांगीर. 20 इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या? 23, 17, 12 का 13? किती वसाहती स्थापन केल्या? 13. 1 स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे कोणत्या क्रांतीने जगाला दिली? अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, औद्योगिक क्रांती का रशियन क्रांती? कोणी दिली? फ्रेंच क्रांती. 22 इंग्लंडच्या पार्लमेंटने कोणत्या वसाहतीवर जाचक बंधने व कर लादण्यास सुरुवात केली? अमेरिकन, डच, भारतीय का पोर्तुगीज? अमेरिकन वसाहत. चित्राशी संबंधित योग्य पर्याय निवडा. चित्र पाहूया. या चित्राशी संबंधित एक आपण वेगळा प्रश्न घेतला होता. हा हैदर अलीचा मुलगा आहे. हा औरंगजेब बादशहाचा मुलगा आहे. मीर जाफरचा जावाई आहे. का सिराज उल दौलाचा सेनापती? कोण आहे? हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान. 24 अमेरिकन वसाहतींनी कोणाच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून इंग्लंड विरुद्ध प्रतिकार केला?
जॉर्ज वॉशिंग्टन, वास्को द गामा, थॉमस जेफरसन, लॉर्ड कॉर्नवॉलिस. कोणी केलं नेतृत्व? जॉर्ज वॉशिंग्टन. 25. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रमुख उद्देश कोणता? 1. भारत आणि पश्चिमेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी. 2. चीन आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी. 3. भारत आणि पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी.